हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे नीलम बुरसे या ब्लॉग चॅनलवर। आणि आज आहे माझ्या परीचा बड्डे। अर्थात आज हाचा ब्लॉग जो आहे टाकलेला तो 20 तारखेचा आहे आणि त्यासाठीच इथे मी केक बनवत होते। केकमध्ये मी नटेला डच चॉकलेट केक बनवणार होती आणि हा केकचा जो फ्लेवर आहे खूप छान लागतो, खूप टेस्टी असतो आणि आम्हाला खरंच खूप आवडतो। डच चॉकलेट केक सगळ्यांनाच आवडतात आणि खूप छान लागतो चवीमध्ये। तर हा केक नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि खूप छान आणि अप्रतिम लागतो। जसं जसं तो मुरल तसं तो खूप छान लागतो। पण माझं म्हणणं एकच असतं की कोणताही केक 2 दिवसात खतम करा आणि फ्रेश खा आणि फ्रेश राहा। तर थोडक्यात इथं तुम्ही बघू शकता मी पूर्ण बेस हा तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कलरफुल असा आपला हा केक बनणार आहे आणि तुम्ही शेवट बघशालच खूप छान आणि सुंदर झाला होता केक। आणि याच्यासाठी मी आता बाहेरून काही आणलं नव्हतं, घरच्याच साहित्यामध्ये याचं डेकोरेशन करणं होते। युनिकॉर्न केकसाठी लागतात 2 कान आणि त्याचे जे हॉर्न असतं ते, तर ते सुद्धा मी घरीच केलं होतं। आणि प्रत्येक गोष्ट बाहेरूनच मागवली पाहिजे असं काही नसतं, आपली क्रिएटिव्हिटीसुद्धा आपण याच्यामध्ये दाखवू शकतो। आणि केक खूप सुंदर झाला होता। अर्थात मी घरीच कागदाचे कान वगैरे तयार केले होते, आपल्याकडे जे पेपर्स असतात त्याचा यूज करून, आणि त्याला खाली टूथपिक जॉईन करून ती याच्यावर मी लावणार होते। तुम्ही शेवट बघशालच खूप छान केक झाला होता। अर्थात आज मला एक केक नव्हता बनवायचा, तर 2 बड्डे केक बनवायचे होते। दुसरा जो केक होता तो दादूसाठी होता। दादूचा बड्डे 21ला असतो आणि परीचा बड्डे 20ला असतो। त्यालासुद्धा इकडे बड्डे करायची इच्छा होती, तर आणि त्याच्या बड्डेचं सेलिब्रेशनसुद्धा इकडेच करणार होतो आम्ही, त्यामुळे हा दुसरा केकसुद्धा हा त्याच्यासाठी तयार होत आहे। आणि हा पुढे जाऊन तुम्ही बघशाल हा केक पण खूप सुंदर झालेला होता। याच्यावर काही चॉकलेट्स आणि डेकोरेटिव्ह बॉल्स वगैरे ठेवून हा केक अप्रतिम असा झाला होता आणि चवीला सेम, दोन्ही फ्लेवर सेमच होते आणि छान असा केक झाला होता। तुम्ही नक्की पुढे जाऊन बघशालच, तुम्हालाही आवडेल। तुम्ही आवडला तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि अशा पद्धतीने मी ते 2 केक रेडी केले आणि घरातली काही कामं उरकली आणि थोडंसं आपलं डेकोरेशन केलं घराला। फार मोठा बड्डे नव्हता करायचा, छोटाच बड्डे केला मी, पण छान केला। आणि मुलांना आवडतं असं सेलिब्रेशन फ्रेंड लोकांसोबत करायला, त्यामुळे हा असा छोटे सेलिब्रेशन करणे खूप गरजेचे असते। तर तुम्ही जाऊन बघू शकता। आता हे शेवटचं काही आपली छोटी मोठी कामं राहिलेली होती डेकोरेशन करायचं, तर मी इथं आता शेवट करत आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे कान जे आहे ते मी घरीच बनवलेले आहे। अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा केक आपले तयार झाले आणि खूप सुंदर दिसत आहे दोन्ही केक आणि मुलांनासुद्धा आवडले, हे खूप महत्त्वाची गोष्ट। आणि चला तर आता बड्डे सेलिब्रेशन आपण सुरू करूया। आणि बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। माझी क्रिएटिव्हिटी कशी वाटली हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।
तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन झालं आणि खरंच खूप छान बड्डे झाला. आणि संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर, जेवण वगैरे केल्यानंतर सगळं आवरली कामं आणि थोडा वेळ मांजरीसोबत खेळत बसलो आणि थोड्याशा गप्पा टप्पा मारत असा छान असा हा दिवस पार पडला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.